सो गाईज गुड मॉर्निंग. आज आपण चाललो आहे बँगलोरला. आज प्रणवचा परत शो आहे. सॉरी खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे परत. रेडी तर झालो आहे आम्ही लोक. मी म्हणजे रेडी तर झालो आहे. मी बॅग पॅक झाली आहे. तिसरी बॅग झाली आहे. कीबोर्ड खालीच आहे. स्वतः जाऊया आणि खाली सगळं जाऊन भेटतो. डायरेक्ट नाला सोपराला निघून जा. घाबरतोयस काय तू? अरे हा पडलेत सगळे. घाबरतोयस काय? हो भाई घाबरतोय. घाबरलाय. नवीन आहे ना आता. नवीन आला. हे नवीन आहे तू? हो मुंबईमध्येच नवीन आहे. हा मुंबईमध्येच नवीन आहे. फर्स्ट टाइम आला मुंबईमध्ये. यार मुंबईमध्ये काय आहे रे यार? काय मुंबई काय मुंबईमध्ये काय बोलतो? हा ऍक्च्युली नाला सोपराच आहे. आमच्याकडे सगळ्यांकडे आता घाण्याचे डॉलर्स पडलेले तिकडे. सीडी थांब सीडी फिरवतो. सीडी घाण्याचे डॉलर नसतात, घाण्याचे सीडीज असतात. अच्छा देखा आपने लापरवाही का नतीजा है. ए शाण्या तुला शिकवायला कोण बोललं कळलं का? हे शिकवत नाही मी, तुला करेक्ट करतोय. तर आता तिकडे ना इंट्रो नाही दिलाय अजून. मी पुढचा ब्लॉग बनवतोय. तुला इंट्रोची गरज आहे? ऍक्च्युली इंट्रोची गरज नाही. स्मार्ट बॉय. खाना सिरीज काय एक्सचेंज नाही होणार आहेत. बघू आता काय 10-12 हजार चुना सगळ्यांना. ATM मधनं काढलेले ते पैसे काढू, बँकेत जाऊन काढू. अबे साले ATM मधनं काढलेले पैसे आहेत ते माझ्याकडे. तर बँकेत आपले ऍक्शन होतील. हरामी. इंट्रो दे ब्लॉग साठी. काय नाव आहे माझं असामी अद्वैत करून. आता दे मला ह्याच्यावरती काहीतरी इंट्रो. हाय गाइस, वेलकम टू द चैनल असामी अद्वैत. बे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल. खानेरडा ती खानेरडा होता ह्याचा. हाय गाइस, आता काय असामी अद्वैत. बस मी हाय गाइस, मी याच्यासोबत नाही. निघून जा इकडनं. तू कुठे चाललास? पुढे मला वॉशरूम जायचंय. तिथे पार्टी पण आहे. बरोबर नाही. अरे नीलम हा कुठे आपला हाथ मिला. मिस किया कि नहीं? हाँ उस दिन वाले शो पे मिस किया कि नहीं? इसको 2 दिन किसको मिस करना चाहिए? उस दिन वाले शो पे सच में मिस किया. कितनी सारी बातें करी इसके बारे में, कितनी सारी चुगलियां करी इसके बारे में. क्या क्या किया बताओ मुझे जरा. अभी नहीं, वो ऑफ कैमरा बताना पड़ेगा. ऑफ कैमरा उसमें इतनी सारी बातें हैं कि वो कैमरा पे नहीं बोल सकते. कैमरा ऑफ कर और बता मुझे. काय तुझ्या नावाचं पार्सलही पाठवणार होतं सकाळ सकाळ तिकडनं. तू भेजा क्यों नहीं? तू खाने के लिए भूखा एकदम तरस रहा रहेगा ना उधर. भेजने के लिए तो भेजना चाहिए था ना. क्या यार ऐसा कर रहे. गुड मॉर्निंग. दबा के खा भाई का. खाऊन झालं. झोपले आता पिक्चर बघतोय. आता काहीतरी बघू. तू काय नवीन नेक बँडचा प्रयोग चालू केलास? अरे ते छोटे वालेत ना, ते मी हरवतो. हा ऍक्च्युअली पण मी पण नेक बँडचा चालू. स्पेस पण खूप जास्त आहे. कसला ह्याचा? हा ते तर आहे. जास्त वेळ वापरू शकतोस ते सगळं. ते हे एअरपॉड वाले आहेत. प्रो मॅक्स 2 अल्ट्रा प्रो वालेच होते.
बॅटरी मॅटर घालवलेत म्हणून एअरपोर्ट वालेच होते हे पण. इतनी सच्चाई नाही बोलली होती है बेटा. घालवले जराशे हरवलेत एका बायाने दुसरा हरवलाय. चिन्नस्वामी स्टेडियम आहे ना आता पोहोचलो इकडे. चिन्नस्वामी स्टेडियमच्या इथे चाललोय. मस्त टाइमपास चाललाय. तुषार आहे, तन्मय, मी आहे. फायनली रीच बँगलोर. आता म्हणजे असं टाइमपास करायला बाहेर पडलो. रूमवरती बसायला कंटाळा येईल आता थोडं. जेवण वगैरे आणि या लोकांची दुसरी गाडी अजून आली पण नाही. असंच फिरतोय स्ट्रीट्सवरती. चाललं थोडा वेळ फिरतो आणि जातो परत रूमवरती. दिवसभर कुठे चाललं नाही झालं एअरपोर्टवरती पण काय एवढं चाललं नाही झालं. आता चालतो थोडा वेळ, भेटतो परत. हे आपलं हॉटेल आहे आजचं. जातो आतमध्ये. 1 hour later. वॉकिंग बँड. वॉकिंग इन टू बँड. वॉकिंग डेड त्याचं वॉकिंग हा द वॉकिंग बँड. हे लोक पुढे चालले दोघे जण. हम लोग पार्टी आहोत. तू कुठे गेला? उद्धव कुठे गेला? हा उद्धव पण आहे. ये भी जगह सही लग रहा है. कारचा कलर दाखव. रेड है. कलर एकदम प्यार में. क्या हुआ? बैंगलोर में भाई बहुत सही है, बहुत सही. फाइनली इथे आलो आता. क्लब करो. बॉटम नहीं कैमरा लगाए ना लोग. बॉटम स्क्रीन है. बॉटम स्क्रीन क्या बोले बॉटम पैर के नीचे ऐसा क्यों किया उन्होंने. हेडिंग बॅक टू हॉटेल. पेन ड्राईव्ह मेन जे आणायचं होतं तेच विसरून आलो वाटलं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तन्मयच्या बॅगमध्ये राहिलंय ते. तन्मय मला वाटतं तन्मय बॅग काढतो. तुला बघतो जातोय परत हॉटेलला. चालत होतो. होता रेडी होत आहे. कीबोर्ड त्यांच्याकडनं कीबोर्डच चुकीचा आला इकडे. मोस्टली मॉन्टाज यूज करतो तो मॉटिफॅक्सेस आला. पहिले तो आहे चांगला कीबोर्ड, पण आता माझ्याकडे त्याच्यामध्ये सध्या साऊंड्स नाही. मग काय करू नाही शकत. चेंज करायचं. आता झोपलो 5 मिनटं इथेच. रूमवरती नाही गेला आम्ही लोक. जाऊ थोडा वेळ तिकडे जाऊन साऊंड चेक करू. दुसरा कीबोर्ड येईपर्यंत मला थांबावं लागेल. सगळं झालं किंवा रूमवरती आता कंटाळा आला पूर्ण. सो जस्ट डन विथ द साऊंड चेक. आता आम्ही लोक जाऊ. म्हणजे मी एकटाच राहिलो. कीबोर्ड लेट आला. आता मी एकटा चाललो इकडनं. जातो हॉटेलवरती जातो. थोड्या वेळ झोपील. आपला शो आज 9 वाजता आहे. मी नंतर सांगतो हॉटेलवरती जाऊन की आपण कशासाठी आलो आणि कुठे आहे. 1 eternity later. चल आपल्याला पुढे जायला बोललं. रेडी? आर यू रेडी? येस. आता आम्ही चाललो चेंज करून. 9 o'clock. टहल का महल का मचाले. थोड़ा थोड़ा जितना हम लोग को आता है उतना बजा के आएंगे. आफ्टर पार्टी आहे का आज? काय रे? आफ्टर पार्टी असणार आपली. नेहमी आमची आफ्टर पार्टी असते. काय ना काय बघू आज काय आफ्टर पार्टी.
आघाडीतून चाललो. मी तर फुल झोपायच्या मूडमध्ये. रात्री आय थिंक 3 वाजता आम्ही लोक झोपलो. 3 किंवा 4 वाजता काहीतरी पुढे उठलो. आता आम्ही लोक आय थिंक 7-7:30 आता फ्रेश झालो आणि आता निघालो एअरपोर्टसाठी. 12:30ची फ्लाईट आहे. भेटूया एअरपोर्टवरती. तो तन्मय भाई पहुंच गया एयरपोर्ट भाई. 2 घंटे जल्दी. हाँ क्यों आया इतना 2 घंटा जल्दी? मैं लेके आया. रात को तो तू मेरे को सब जगह घुमा रहा था. रात्री सगळीकडे हा फिरत होता मला. मी कुठे जात नव्हतो. हा बघूया आता एअरपोर्टला. तर आम्ही लोक आलोय. जी यात्रा केली आहे अभी. लाइन तोड़ गया अंदर जाएगी. फायनली आम्ही लोक मुंबईला पोचलो आहे. परत जाऊ घरी. ट्रेनने चाललो आहे तन्मयसोबत. अंधेरी स्टेशनवर 5 मिनिट डायरेक्ट. आता एअरपोर्टच्या बाहेर पोचलो आहे. फोनवर बिझी माणूस आहे. फोनवरती बिझी आहे. पाऊस पण पडतोय इथे मुंबईत. बँगलोरमध्ये पाऊसच नव्हता. पाऊस पडतोय. काय बोलणार. कॅम्स्टर रिक्षावाले एअरपोर्टचे रिक्षावालेच कॅम्स्टर आहे. हा म्हणून सुट्टे देतो मी त्याला. डायरेक्ट मोठी नोट काढायचीच नाही त्यांच्यासमोर. द्यायला पाहिजे. पाप आहे. माझ्या नाही आता कुठून तुला ऑनलाईन त्याला दिले असते. डायरेक्ट 50,000 मारले असते. आता आम्ही लोक मला येऊन आय थिंक अर्धा 1 तास झालेला. घरी आलो. काही येताना एवढं काही शूट नाही करायला भेटलं मला. ऑलरेडी कंटाळलेलो होतो. घरी आलो. जिमला गेलो आणि आता येऊन फक्त बसतो. थोडंसं नाश्ता वगैरे केला. ब्लॅक कॉफी वगैरे पियालो. कपडे वगैरे आपले धुवायला टाकलेत रेग्युलर सारखे. आफ्टर पार्टी तर तुम्ही बघितलं तर काय चालू होतं. फुल मस्ती व्हायला. माझं तर काय शावर होतं. सो नो नॉनव्हेज. आता बघूया अजून काय. अँड सॉरी तो त्र्यंबकेश्वर व्लॉग सेकंड पार्ट अजून आला नाही आहे. तो एडिट होतो आहे. त्याच्यात पण मला काय काय सांगायचं त्या गोष्टी प्रॉपर शूट करून मग मी टाकणार आहे. सो ते झालं की मग तो लवकरच टाकील. तोपर्यंत आता हा एन्जॉय करा. व्लॉग एन्जॉय केलाच असेल. इथपर्यंत बघितलं म्हणजे एन्जॉय केलं. आणि आता ह्याच्या पुढे जर बघत असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सांगा की आत्तापर्यंतचे व्लॉग्स कसे वाटतात. तर मग भेटतो तुम्हाला लोकांना पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. हा व्लॉग इथे संपला असं जाहीर करतो. तोपर्यंतसाठी सायनिंग ऑफ. रुको जरा सबर करो. आणि एक सांगायचं राहिलं की आपण 100 सबस्क्रायबर्सच्या जवळ आहोत. लवकर सबस्क्राईब करून घ्या. पुढे कॉन्टेंट आणि शोज वगैरे मध्ये मजा येणार आहे. तुम्हाला लोकांना मजा येणार आहे. चला आता खरं पाहिजे.